मित्र सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनल आपला बोल की बाबा पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नेहमी अपडेटमध्ये राहा. मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण जे बीडमधल्या मस्साजो गावामध्ये झालं होतं, त्या गावातील त्या सरपंचांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला होता. त्या खुनासाठी जवळ 75 दिवस तपास चालू होता. 75 दिवसांच्या तपासानंतर काही गोष्टी समोर आल्या. त्या अत्यंत भयानक गोष्टी होत्या. कशा पद्धतीने त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. जवळ-जवळ 1800 पानांचं चार्जशीट त्या ठिकाणी पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. आणि याच्यामध्ये जे 8-9 आरोपी होते, त्या 8-9 आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचा मेन सूत्रधार कोण असेल, हा प्रश्न अनेकांना होता. तो म्हणजेच वाल्मिक कराड. वाल्मिक कराडांवरती त्या ठिकाणी अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आणि आता वाल्मिक कराडांचं बाहेर येणं, ते त्या प्रकरणातून सुटणं, हे खूप आणि खूप अवघड झालेलं आहे. कारण ज्यांचा त्यांच्या पाठीवरती हात होता, ते धनंजय मुंडे सध्या प्रचंड अडचणीमध्ये आहेत. सो त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारे वाल्मिक कराडांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत, हे स्पष्ट आपल्याला समोर दिसतंय. पण या प्रकरणामध्ये जे 8 आरोपी होते, त्याच्यामध्ये 1 नंबरला आरोपी 1 नंबरचा आरोपी कोणाला केला असेल, तर 1 नंबरचा आरोपी आहे ते म्हणजे वाल्मिक कराड. 1 नंबरचा आरोपी वाल्मिक कराड आहेत. 2 नंबरला विष्णू चाटे, जो वाल्मिक कराडांचाच कोणीतरी मावस भाऊ कोणीतरी आहे. त्याच्यानंतर सुदर्शन गुले, आरोपी नंबर 3. त्याच्यानंतर प्रतीक गुले, आरोपी नंबर 4. त्यानंतर सुधीर सांगळे, आरोपी नंबर 5. त्याच्यानंतर महेश केदार, आरोपी नंबर 6 आणि जयराम चाटे, आरोपी नंबर 7. हे 7 आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु जो अजून एक आरोपी आहे, कृष्णा आंधळे, जो आरोपी क्रमांक 8 आहे, तो आरोपी कृष्णा आंधळेचं नक्की चाललंय काय? कृष्णा आंधळे नक्की आहे कुठे? कृष्णा आंधळेला इथं आरोपात टाकलेलं आहे. ज्या चार्जशीट दाखल केलेले आहे, त्या चार्जशीटमध्ये जे 8 आरोपी आहेत, त्या 8 आरोपींमध्ये बाकीचे आपण सगळे पाहिलेच, परंतु 8 नंबरचा आरोपी जो कृष्ण आंधळे, त्याची नक्की काय तपास लागलेला आहे? त्याच्याबद्दल का काहीच माहिती मिळू शकली नाही? आणि कुठल्याही प्रकारे पोलिसांना याच्याबद्दल का काहीच वाटत नाही? किंवा का सी-आय-डीच्या किंवा एस-आय-टीच्या माध्यमातून कृष्ण आंधळेची चौकशी झाली नाही? या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला मित्रांनो बोलायचंय. कसं असतं एखादी संघटित गुन्हेगारांची जर एखादी टोळी आतमध्ये गेली, तर बाहेर असा एक कोणीतरी लागतो, की जो बाहेरून या सगळ्यांना सपोर्ट करेल किंवा बाहेरून यांचं साम्राज्य आहे तसं पुन्हा चालवेल. हेच काम कृष्ण आंधळे करतोय का? हे आता आपल्या समोर दिसताना आपल्याला समजतंय. कारण इतक्या दिवसानंतर सुद्धा मधल्या काळामध्ये व्ही-आय-पी ट्रीटमेंट देण्यात आली. वाल्मिक कराडांना त्यांना आजार आहे कुठला तो. सो त्या आजारामुळे त्यांना व्ही-आय-पी ट्रीटमेंट देण्यात आली. त्यांना खाण्यापिण्याची बिर्याणी वगैरे देण्यात आली. अशा अनेक गोष्टी समोर आल्या. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये हा कृष्ण आंधळे नक्की कुठे गायब झाला? आपण अनेक अंदाज लावले. तो कुंभमेळ्यात असेल, तो आणि कुठे असेल. कोण म्हणतं त्याचा मर्डरच झालेला आहे, कोण म्हणतं तो या जगातच नाहीये. त्याची आईनं सुद्धा स्टेटमेंट केलं, की "तो इथं नाहीयेच हो. तुम्ही कशाला त्यासाठी चौकशी करत बसताय? तो कधीच गेलेला आहे." इतक्या सगळ्या गोष्टींमधून कृष्ण आंधळेचं अजूनही लोकेशन समोर येताना दिसत नाही. ज्या पद्धतीनं सुदर्शन गुले, सुधीर सांगळे या लोकांना पकडलं, त्याच वेळेस कृष्ण आंधळेला पकडणं हे अत्यंत अनिवार्य होतं. कारण त्या 3 वॉन्टेडमध्ये तिघजण होते. त्यातले 2 सापडले. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे सापडले, परंतु कृष्ण आंधळे त्यावेळेस सापडला नाही. आता सुदर्शन घुले याची जर कसून चौकशी केली, याच्यावरती अजून जोर जबरदस्ती केली, याला अजून बोलता केला, तरच तो सांगू शकतो कृष्ण आंधळे कुठे आहे. कारण यांना यांची गुन्हेगारी जी संघटित गुन्हेगारी ही बंद होता कामा नये असं वाटतंय. त्याच्यामुळे त्यांनी कृष्ण नांदेडला अशा ठिकाणी, अशा गँगमध्ये पाठवलेला असू शकतो, की तिथून तो पुन्हा एकदा बीडवरती वचक ठेवू शकतो. तो बीडवरती पुन्हा एकदा आपली स्वतःची भूमिका मांडू शकतो आणि बीडमध्ये पुन्हा एकदा जे वाल्मिक कराड यांनी चालवलं होतं, तो पुन्हा चालवू शकतो. पुन्हा कधीतरी यांना जामीन वगैरे मिळेल. परंतु आता मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यामुळे यांना जामीन मिळणं खूप अवघड झालेलं आहे. त्यांना जामीन मिळूच शकत नाही. त्याच्यामुळे इथं एक गोष्ट नमूद करणं मला गरजेचं वाटतं, की ज्या पद्धतीनं परळीमधली गुन्हेगारी होती, त्या गुन्हेगारीला कुठेतरी वचक बसवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न केले, पोलिसांनी जे काही प्रयत्न केले आणि ज्या पद्धतीने यांची सगळी गुन्हेगारी टीम पूर्णपणे आत घातली. परंतु कृष्ण आंधळेचा अजूनही तपास लागत नाही. कृष्ण आंधळे अजूनही कुठल्या गुंड टोळीमध्ये गेलाय का? आता कुंभमेळा सुद्धा सगळा झाडून काढला, तरीही तो कुठे सापडला नाही. मग याचा अर्थ तो अशा ठिकाणी गेलेला आहे, की जिथं पोलीस सिस्टम पोहोचू शकत नाही.
तो जिथं देशाबाहेर गेलेला आहे म्हणता येणार नाही, कारण त्याच्याकडे पासपोर्ट्स नव्हते. तो कसा बाहेर जाऊ शकतो? तो वॉन्टेड म्हणून सगळीकडे. परंतु तो जर वेश बदलून, वेगळं काहीतरी पांघरून घेऊन जर तो बाहेर गेला असेल, तर त्याची ती शक्यता नाकारता येणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असेल, तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं आता जे चार्जशीट दाखल केलेले आहे, याच्यामध्ये कृष्ण अंधारेला आरोपी तर दाखवलेला आहे. परंतु तो कुठे, काय आहे याचा तपास आजपर्यंत कोणाला लागला नाही. तो लागला नाही, की लागवून दिला नाही, का तो लागणारच नाही, या सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला काय वाटतं? ते कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि संतोष देशमुखांना न्याय मिळतोय. तुम्हाला काय वाटतं? न्याय मिळेल, मिळालाय का अजूनही मिळाला नाही? तुमची मते कमेंट्समध्ये व्यक्त करा. हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.